नमस्कार, मी जयदीप बगाडे आणि आपण पाहत आहात न्यूज 24 लोकमत एक नई सोच. आम्ही दाखवतो नेहमी सत्य. आणि आज आपण आहोत पुणे जिल्ह्यातील दौंड या शहरामध्ये. आज आपण या ठिकाणी एक मुलाखत घेणार आहोत. आपण आता राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार या गटाच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये आहे आणि दौंड शहरामधनं 3 तारखेला रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या समवेत राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे. तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आज दिलखुलास आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांनी का RPI आठवले गट सोडला आहे आणि का ते राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटामध्ये सामील झाले ते आपण आता पाहणार आहोत. आपल्यासोबत आहे नरेशजी डाळिंबे. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि अगोदर ते रामदासजी आठवले साहेबांच्या RPI गटामध्ये फादर बॉडीमध्ये होते आणि पुणे जिल्हा अध्यक्षपद भोगवलेलं आहे. उपाध्यक्ष होते महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या ह्याच्यावर आणि त्यानंतरून आता त्यांच्याबरोबर संतोषजी म्हस्के असतील, विकासजी कदम असतील, जे उच्च पदावर आठवले गटामध्ये काम करत होते आणि त्यांचे जे सर्व कार्यकर्ते त्यांनी 3 तारखेला राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे. आठवले साहेबांच्या फाउंडर बॉडीमधनं अनेक वर्ष पुणे जिल्हा, महाराष्ट्र आणि दौंड तालुका, शहर आणि आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये आठवले साहेबांचा पक्ष वाढवणारे नरेशजी डाळिंबे, विकास कदम, संतोषजी म्हस्के यांनी ज्यावेळेस राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटामध्ये 3 तारखेला जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या समक्ष उपस्थितीमध्ये प्रवेश केला आहे 3 तारखेला. आणि आज आपण दौंड शहरामध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांची मुलाखत घेणार आहोत. आपण त्यांना विचारणार आहोत आपण आठवले गटांचा पक्ष का सोडला आहे आणि राष्ट्रवादीमध्ये का गेले. तर आपल्यासोबत आहेत नरेशजी डाळिंबे साहेब, जे माजी सरपंच राहिलेले आहेत लिंगाळीचे, आणि संतोषजी म्हस्के आणि त्याबरोबर त्यांचे समर्थक पण आहेत. नरेशजी, आपण काय सांगताल, का आपण सोडलंय, आपण का सोडलंय आठवले गटाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का प्रवेश? पक्ष सोडण्याचं कारण असं आहे की आठवले साहेबांनी आमच्यावर नितांत प्रेम केलेलं आहे. आठवले साहेबांचा याच्यामध्ये काही रोल नाही आहे, परंतु जे साहेबांनी जे वरिष्ठ पदाधिकारी नेमून दिलेले आहे ते पदाधिकारी जर कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता परस्पर मनमानी करून काल आलेल्या जर लोकांना जिल्ह्यावर घेत असतील, महाराष्ट्रावर घेत असतील, पश्चिम महाराष्ट्रावर घेत असतील किंवा अन्य पदावरती घेत असतील, जर पैसे घेऊन जर अशा पद्धतीने जर पक्षामध्ये काम करण्याचा जर प्रकार चालू आहे त्याला वैतागून आम्ही असं ठरवलेलं आहे की दौंड तालुक्यामध्ये 1984-85 सालापासून आम्ही आठवले साहेबांचे खंदे समर्थक होतो आणि आहोत. परंतु या ठिकाणी जो पक्ष आम्ही वाढवला तो पक्ष अन्य कुणी वाढवलेला नाही आणि आम्ही तालुक्यामध्ये एका दिवशी 38 शाखा ओपन करणारा माणूस मी आहे. साहेबाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. परंतु पक्षामध्ये जे वरिष्ठ आहेत, साहेब जर पुण्यामध्ये आले तर साहेबाचं तोंड देखील आम्हाला बघू दिले जात नाही की असे पुण्याचे जे कार्यकर्ते आहेत. मग साहेबाला आम्ही मुंबईला 7-8 हजार रुपये खर्च करून भेटायचं का? आमची काय कामं सांगायची तिथवर आम्हाला जाऊ दिले जात नाही. म्हणून आम्ही हा पक्ष सोडण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. नरेशजी डाळिंबे सरांनी आता आपल्याला सांगितलं की त्यांनी हा पक्ष का सोडलेला आहे. मात्र आता तुम्हाला ज्या भूमिकेसाठी तुम्ही हा पक्ष सोडलाय तीच ह्या पक्षामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती होणार नाही, ह्याची शाश्वती आहे का? तुम्ही त्याबद्दल तुमच्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांशी कधी बोललाय का? तर तुम्हाला तसा आत्मविश्वास आहे का हे तुम्हाला तशी वागणूक देणार नाही किंवा जो मान सन्मान तुम्हाला पाहिजे, जो आठवले गटामध्ये मिळाला नाही तो इथं भेटेल असं तुम्हाला वाटतंय का? निश्चितच, कारण पवार साहेबांना आम्ही आदरणीय मानतो. कारण ज्या पवार साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी
नामांतरासाठी त्यांनी त्यांची सत्ता घालवली, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या विद्यापीठाचं नामांतर केलं. असे पवारसाहेब या पक्षामध्ये आहेत आणि पवारसाहेबांचं वय लक्षात घेता त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे. बरं, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण आलेले आहे. आता लवकरच आपल्या दौंड विधानसभेची म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातच विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जेडपीच्या असेल, पंचायत समिती असेल आणि दौंड नगरपालिकेची निवडणुका लागतील. आपली कामगिरी कशी राहील आणि आपली काय अपेक्षा आहे की तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला तुमचं काय असं ध्येय आहे का की बाबा जेडपीमध्ये काय तुम्हाला काय पद भेटावं किंवा काय अपेक्षा राहणार आहे तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं? कशा प्रकारचा मान सन्मान तुम्हाला दिला पाहिजे त्यांनी असेल तुम्ही काहीतरी विजन केलं असेल ना, विजन ठेवलं असेल, त्याबद्दल काय बोलताल तुम्ही? याच्या अगोदर देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पवार साहेबांकडे जे घड्याळाचं चिन्ह होतं त्या चिन्हावरती जिल्हा परिषद सारख्या ठिकाणी विकास कदम यांच्या मिसेस सभापतीपदी त्यांनी त्या ठिकाणी विराजमान केले आणि आता सध्या विकास कदम हे देखील पंचायत समितीला उपसभापतीपद त्यांनी या ठिकाणी दलित समाजाच्या कार्यकर्त्याला देण्याचं काम केलेलं आहे. म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो आणि त्या पक्षामध्ये आल्यामुळं आम्हाला या ठिकाणी चांगली कमिट्या मिळतील, महामंडळ मिळतील, न्याय मिळेल. दौंड तालुक्यामधले जेवढ्या शाखा आहेत त्या सर्व शाखा आमच्याबरोबर येण्याचं त्यांनी निश्चय केलेला आहे. परंतु या ठिकाणी आठवले साहेबांचा काहीच आम्हाला रोल नाही. आठवले साहेबांपर्यंत ही बातमी गेली पाहिजे आणि या ठिकाणी साहेबांनी या वरिष्ठांना त्या ठिकाणी झापलं पाहिजे की भारत सरोदेसारख्या माणसांनी थोडाफार चुकला असेल तर त्याला लगेचच पक्षामधनं काढून टाकण्याची जी भूमिका घेतलेली आहे की ज्या माणसाचा त्या भारत सरोदेला या पक्षामधनं काढण्याचा काहीच रोल नाही आहे. अशाने जर जुना कार्यकर्ता भारत सरोदे हा साहेबांच्या बरोबरीला खांद्याला खांदा लावून काम केलेला आहे, अशा कार्यकर्त्याला जर तुम्ही पक्षामधनं काढून त्याची बदनामी करत असाल तर ही गोष्ट अत्यंत खेदजनक आहे. म्हणून आम्ही या पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. आत्ताच आपण पाहिलेले आहे की नरेशजी डाळिंबे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हा पक्ष का सोडत आहे आणि आठवले साहेबांची एक निष्ठता कायम ठेवून त्यांच्या खालोखाल असणारे जे पदाधिकारी त्यांच्यावर मात्र त्यांची नाराजी अशी दिसत आहे त्यांच्या बोलण्यातनं. मात्र ते आता एकनिष्ठतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद्रशेखर पवार गटासोबत राहणार आहेत, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते राहणार आहेत आणि आता आपल्यासोबत त्यांच्याबरोबरच संतोषजी मस्के पण आहेत की ज्यांनी या आठवले गटाला वाढवण्यासाठी अनेक काळापासून माझे मित्र पण आहेत, ते वर्गमित्र आहेत, आम्ही लहानपणापासून मी त्यांना पाहिलेले. 1995 पासून पहिली शाखा सिद्धार्थनगरमध्ये जर कोणी काढली असेल तर ते संतोषजी मस्के, अर्जुन गायकवाड यांच्या माध्यमातून तिथं निघली होती. तर ह्या जुन्या 95 आज 2024 हा फार मोठा कालावधी आहे की तेव्हापासून आठवले गटामध्ये काम करणारे RPIच्या विचारधारेला मानणारे आज अचानक RPIला सोडून जाते. तर आपण त्यांना सुद्धा प्रश्न करणार आहे की संतोषजी तुम्ही हा निर्णय का घेतला आणि ह्या निर्णयामागं तुमचा उद्देश काय? आत्ताच आमचे नेते आदरणीय नरेशजी डाळिंबे यांनी सविस्तर माहिती दिली आहे की ते स्वतः आदरणीय विकासजी कदम साहेब यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला सोडण्याचं कारण सविस्तर असं सांगितलेलं आहे. आणि ज्या अर्थी इतक्या मोठ्या नेत्या लोकांची जर दमछाक पक्षामध्ये होत असेल आणि ती होत असताना आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता हा विकासजी कदम असतील, नरेशजी डाळिंबे असतील यांच्याकडे काम घेऊन जात असतो आणि जे काय असतील विकासाचे काम असतील, कुठल्या एखाद्या महिलेच्या किंवा पोलीस स्टेशनचा किंवा एखादा तहसील कचेरीतला विषय असेल तर आम्ही साधारणतः आठवले साहेबांपर्यंत हा विषय घेऊ शकत नाही. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून नरेशजी डाळिंबे, विकासजी कदम यांच्याकडे जाऊ शकतो आणि हे कामच होत असताना किंवा करत असताना आम्हाला जर काय अडचण येत असेल किंवा आमच्या नेत्यांनाच पक्षामध्ये जर दमछाक होत असेल तर आम्ही ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की जिथं नेते तिथं आम्ही त्या कारणास्तव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गेले 20-25 वर्ष काम करून सुद्धा अत्यंत दुःख होत असताना आठवले साहेबांवरती प्रेम असताना ही सोडायची वेळ आलेली आहे. या गोष्टीचं अत्यंत दुःख वाटतं. अगदी बरोबर आहे. आता त्यांनी त्यांची व्यथा मांडलेली आहे. त्यांनी सांगितलं की दुःख होतं पण काही नेत्यांमुळे त्यांनी सोडलेले आहे, काही नेत्यांसाठी इकडे आलेले आहे, अशा दोन्हीही उल्लेख संतोषजींनी केलेला आहे. आता या सर्व घडामोडी पाहता दौंडमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटाला खिंडार पडले काय अशी शंका निर्माण झालेली आहे आणि इथल्या स्थानिक नेत्यांनी यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आहे का नाही हेही कारणनुसार समजले पाहिजे.
जनतेमध्ये आता याला कसा प्रतिसाद मिळेल हे आपण पाहायचं आहे. यांच्या कामाची क्रेज आहे. जसं संतोषनी सांगितलं, दलित सामाजिक बौद्धिस्ट समाजामध्ये, मुस्लिम ख्रिश्चन समाजामध्ये एक मानणारा वर्ग, विकासजी कदम असतील, नरेश डाळिंबे असतील, भारत सरोज असतील, संतोषजी मस्के असतील, त्यांना मानणारा एक विशिष्ट वर्ग आहे. त्याचा परिणाम राजकारणावर कसा होतोय हेही आपल्याला बघायचं आहे. आठवले गटाकडनं आता ह्याच्यावर काय विचार मंथन होईल का, की आपल्याला सोडून का कार्यकर्ते चालले आणि ते थांबवण्याचा काय प्रयत्न करतात का, हेही बघावं लागणार आहे. आणि ज्या मानसन्मानासाठी त्यांनी RPI आठवले गट सोडलेला आहे, तोच मानसन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाकडनं आणि त्यांच्या नेत्यांकडनं, त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं त्यांना भेटेल का, हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे. मी जयदीप बगाडे एक दिलखुलास मुलाखत घेतलेली आहे आणि एक जाता जाता आपण नानाला एक 2 असे प्रश्न करणार आहे, की येणाऱ्या, त्यांनी एका वाक्यात ते उत्तर द्यायचं आहे, की येणाऱ्या काळामध्ये जर अशी वेळ आलीच तर आपण पवार साहेबांना मानताल का आठवले साहेबांना? भविष्यात जर अशी काही वेळ आली घडली तर आपला प्रथम कोण असेल नेता म्हणून? शरद पवार साहेब असतील का आठवले? नाही, तसं आठवले साहेबांना तर आम्ही आदरणीय मानतो, पवार साहेबांना देखील आदरणीय मानतो. कारण पवार साहेबांनी देखील सर्वप्रथम आठवले साहेबांना सामाजिक न्याय विभागाचे मंत्री केलं राज्यामध्ये, कॅबिनेट मंत्री म्हणून त्या पवार साहेबांनीच त्यांना केलं. म्हणून पवार साहेबांना देखील आम्ही आदर मागणार आहोत. आणि पवार साहेबच एक असे व्यक्तिमत्व आहे की ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बरोबरीने घेऊन जाण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये करत आहे. हे आम्ही मुंबईला गेल्यामुळं आम्हाला कळालं की आज मी त्यांच्या साध्या कार्यकर्त्यासमोर प्रचंड अशी गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आता तुम्ही सांगितलं आठवले साहेब शरद पवार साहेब दोघांनाही मानणारा वर्ग आहे, त्यामुळे तुम्हाला तुमची द्विधा मनस्थिती समजते. तुम्ही डायरेक्ट कुणालाही असं बोलू शकणार नाही. एक निष्ठावंत कार्यकर्त्याचीही भूमिका असते. त्यानंतरून आता तुम्ही दौंडमध्ये जे काम करणार आहे तर कुणाच्या नेतृत्वाखाली करताल? कारण आता या शरदचंद्रजी पवार गटामध्ये सुद्धा आता आमदारकीसाठी 2 उमेदवार दिसत आहेत, एक नामदेव बापू दापोले आणि एक आप्पासाहेब पवार. तर आपण ह्या दोघांमध्ये, वरिष्ठ ह्या नेत्यांमध्ये, ज्या आमदारकीचे भावी आमदार होण्याच्या शर्यतीमध्ये, तर आपला जास्त कल कुणाकडे असेल, कसा असेल? जो भविष्य पक्ष ज्या कार्यकर्त्याला तिकीट देईन, या अप्पासाहेबाला देतील किंवा नामदेव बापूला देतील किंवा अन्य अजून कोणाला देतील, तर अशा कार्यकर्त्याच्या मागं आम्ही आमच्या ताकदपणाला लावून या तालुक्यामधनं त्यांना प्रचंड मताने असं निवडून देण्याचं काम आम्ही करणार आहोत. हे आवर्जूनपणे मी सांगतो. आपण आत्ताच पाहिलं की आपण एक आत्ता प्रवेश केलेले नरेशजी डाळिंबे असतील, संतोषजी मस्के असतील, यांची आपण दिलखुलास मुलाखत घेतली. त्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्यात आपल्या चॅनलशी. आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमचा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आमचा चॅनल शेअर आणि लाईक केल्यामुळं आपल्या चॅनलला अनेक लोकांपर्यंत आम्ही तुम्हाला पोचवू शकतो. जास्तीत जास्त शेअर करा, अनेक ग्रुपवर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, की आम्ही तुम्हाला तर आमच्या चॅनलमार्फत पोचवतच आहात. तुम्हीही आमच्या चॅनलला तुमच्या मार्फत पोचवण्याचा प्रयत्न करा.